विद्यार्थी मित्रांनो, इंडियन बिझनेस लेजंड या पुस्तकाचा अभ्यास आपण करीत आहोत. जे.आर.डी. टाटा यांचा अभ्यास आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासला. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण जी.डी. बिर्ला यांचा अभ्यास करीत आहोत. गेल्या तासाला आपण जी.डी. बिर्ला यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचे कलकत्त्यातील वास्तव्य, त्यांचे शिक्षण, त्यांना उद्योग व्यवसायामध्ये आलेला वांशिक पक्षपाताचा अनुभव आपण अभ्यासला. जी.डी. बिर्ला यांना आलेल्या वांशिक पक्षपाताच्या अनुभवामुळे त्यांचे सासरे महादेव सोमाणी हे त्यांना सांगतात की या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका. नारसी भटियासारखे जे दलालीचे धडे देणारे जे उद्योगपती आहेत तर त्यांच्याकडे काही शिकण्यासारखे नाही आहे. आणि ही जी प्रस्थापित मंडळी आहे, या प्रस्थापित मंडळींची जी फळी आहे ती भेदून व्यवसायामध्ये कसा शिरकाव करायचा याचे धडे देण्याचे आश्वासन त्यांचे सासरे त्यांना देतात. आणि मग इथूनच त्यांच्या व्यापाराची सुरुवात होते. जी.डी. बिर्लांनी जे विविध उद्योग व्यवसाय स्थापन केले तर त्या विविध उद्योग व्यवसायांमध्ये सुरुवातीला जे त्यांच्या सासऱ्यांनी म्हणजे महादेव सोमाणी यांनी जे धडे दिलेले आहेत तर ते निश्चितच महत्त्वाचे ठरलेले आहेत. महादेव सोमाणी आणि जी.डी. बिर्ला यांनी जी.एम. बिर्ला कंपनी 1911ला रजिस्टर केली. आणि तो जो काळ होता त्या काळामध्ये कलकत्त्यातील ताग गिरण्यांशी, कलकत्त्याला तागाच्या गिरण्या खूप आहेत, आज तागायत आहेत, तर कलकत्त्यातील ताग गिरण्यांशी खरेदी विक्रीचा व्यवहार करावायचा जर असेल तर त्यांना गिरण्यांच्या युरोपियन मालकांची संमती त्यावेळी लागत असे. कारण या सगळ्या व्यवसायावर, या उद्योगांवर युरोपियन हे मालक होते किंवा युरोपियन लोकांच्या मालकीच्या ह्या कंपन्या होत्या. या युरोपियनांमध्ये बहुतांश मुख्यतः स्कॉटिश होते व फक्त एक जण अमेरिकन होता. आणि मग त्यांची रितसर अधिकृत एजंटांची यादी प्रसिद्ध होत असे व सालाबादाप्रमाणे यादीत काहींची नव्याने भर पडत असे. आणि मग 1913 सालच्या यादीमध्ये महादेव सोमाणींचे नाव झळकले आणि ते अधिकृत एजंट झाले. ते जी.डींना म्हणाले की तुम्हाला इंग्रजी चांगलं येतं, तुम्ही माझ्या नावावर वाटेल तितकी खरेदी करू शकता. जी.एम. बिर्ला कंपनीतील जी म्हणजे जी.डी व एम म्हणजे त्यांचे मेहुणे मुरलीधर सोमाणी हे दोघे मिळून व्यवहार पाहू लागले. म्हणजे अशा प्रकारे ती जी.एम. बिर्ला कंपनी रजिस्टर झाली. दरम्यान 1914ला पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि कलकत्त्यात वाळूंच्या पोत्याला मागणी आली. महायुद्धाच्या काळामध्ये ताग, कच्चा ताग, तागाचे शेअर्स, तागाच्या वस्तू आणि मग ह्या सगळ्या धंद्याला अचानक तेजी आली. 15 ते 29 या काळात ताग शेअर्सचे मूल्य तिपटीने वाढले आणि हा काळ बिर्ला कुटुंबासाठी व त्यांच्या व्यवहारासाठी अत्यंत अनुकूल काळ होता. कारण बिर्ला बंधूंपैकी रामेश्वर दास हे शेअर बाजारात होते, जुगल किशोर आणि जी.डी. हे व्यापारात होते. युद्धकाळात समस्त बिर्लांचं उत्पन्न 20 लाखावरून चौपटीने वाढलं ते 80 लाखापर्यंत पोचलं. आणि यावरून बिर्लांचा हा जो काळ होता हा कसा भरभराटीचा होता याचा प्रत्यय आपल्याला येतो. त्या काळात तागावर प्रक्रिया करण्यात स्कॉटिश मंडळी ही आघाडीवर होती. म्हणजे या स्कॉटिशचं आणि इंग्रजांचं वर्चस्व ह्या उद्योगावर होतं. त्यावेळी जी.डी. बिर्ला हे निर्यात व्यापारात पडले आणि इंग्रजांचं वर्चस्व मोडायचं असेल तर आपलं लंडन येथे कार्यालय असणं गरजेचं आहे असंही त्यांना प्रकर्षाने वाटू लागलं. परंतु ब्रिटनमध्ये यशस्वी होणं कठीण आहे याची जाणीवही त्यांना होती. आणि ही जाणीव असूनही त्यांनी लंडन येथे आपले कार्यालय उघडले. आणि या कार्यालयालाच काम पाहण्यासाठी जी.डींनी बगदादचे एक ज्यू
सोनी गुब्बे यांना प्रतिनिधी म्हणून पाठवलं आणि कलकत्त्यातील भारतीय मालकीच्या कंपनीचं स्वतःचं पहिलं निर्यात कार्यालय उघडणारे बिर्ला हे पहिले ठरले. लंडनला कार्यालय उघडल्यावर जीडींनी तागाच्या व्यापारात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व व्यवहार हाताळले. ते कच्चा ताग खरेदी करत, ताग गिरणीला त्याचा पुरवठा करत, तयार माल खरेदी करत, कच्चा ताग व तयार माल दोन्हीही निर्यात करत. म्हणजे कच्चा ताग खरेदी करण्यापासून तर माल निर्यात करेपर्यंत हे सगळे व्यवहार त्यांनी हाताळलेत आणि त्यामुळे त्यांच्या कंपनीत चांगलाच व्यापार झाला. 1920च्या अखेरीस जीडी हे ताग निर्यात करणाऱ्या पहिल्या 3 जणात गणले जाऊ लागले. म्हणजे एवढ्या प्रतिकूल अशा वातावरणामध्ये की महायुद्धाला सुरुवात झालेली आणि इंग्रजांचं आणि स्कॉटिश मंडळींचं सगळं वर्चस्व या कंपन्यांवर असताना लंडनला कार्यालय उघडून हा सगळा व्यापार म्हणजे अगदी कच्चा माल खरेदी करण्यापासून तर तयार माल निर्यात करण्यापर्यंतचा सगळा व्यापार बिर्लांनी केला आणि म्हणून त्यांचं महत्त्व किंवा त्यांचं हे योगदान किंवा त्यांचं हे धाडस येथे महत्त्वाचं ठरते. जीडींना कापूस व ताग गिरणी यातील काहीच तांत्रिक ज्ञान नव्हतं. खरं तर त्यांना हे ज्ञान नव्हतं, तरीही ते हे जाणून होते की तागापासून पोती बनवणे सोपे आहे आणि त्यात नफाही भरपूर आहे. म्हणून आपण तागाच्या व्यापारापेक्षा तागावर प्रक्रिया करून भरपूर नफा कमावणारे उद्योगपती बनले पाहिजे असे त्यांना वाटू लागले आणि यातूनच बिर्ला ज्यूट ही गिरणी किंवा ही कंपनी सुरू झाली. बिर्ला ज्यूट ही तागावर प्रक्रिया करणारी गिरणी त्यांनी सुरू केली आणि ही सुरू करण्यासाठी त्यांनी काय काय केले हे आपण जाणून घेऊ. या कंपनीतून किंवा या गिरणीतून आपल्याला खूप नफा कमावता येऊ शकतो याची जाणीव त्यांना झाली आणि मग त्याची योजना त्यांनी आखली. आपले जे बंधू होते जुगल किशोर यांच्यासमोर ती योजना त्यांनी मांडली. पहिल्या प्रथम जुगल किशोरांनी याला विरोध दर्शविला तेव्हा जीडींनी यातून नफा कमावणाऱ्या इतर व्यापाऱ्यांचं आर्थिक ताळेबंदासह विश्लेषण करून जुगल किशोर यांना पटवून दिलं की ही गिरणी सुरू केली तर कशा पद्धतीने आपल्याला नफा कमावता येऊ शकतो हे त्यांनी आपल्या बंधूला पटवून दिलं. आणि मग जीडी बिर्ला ज्यूट ही कंपनी उभारण्याच्या मागे लागले. मात्र त्यांच्याकडे पुरेसे भांडवल नव्हते, कारण कुठलीही कंपनी उभारायचं म्हटलं तर आधी भांडवल लागतं आणि विविध ज्या अडचणी येतात त्यामध्ये भांडवल ही प्रमुख अडचण असते आणि ती बिर्लांना आली. तेव्हा त्यांचे सासरे महादेव सोमाणी यांनी त्यांना मदत केली, पण तरीही पुरेसं भांडवल त्यांच्याकडे नव्हतं आणि तेव्हा बिर्ला ज्यूटचे शेअर्स खरेदी करावेत म्हणून जीडी इतरांची मनं वळवू लागले. अखेरीस जमीन खरेदी करण्याइतके व यंत्रसामग्री जमा करण्याइतके पैसे त्यांच्याकडे जमले. असं असलं तरी खऱ्या समस्या अजून सुरू व्हायच्या होत्या. त्यात पहिली अडचण आली ती खेळतं भांडवल उभारायची. तागाच्या व्यवसायात खेळतं भांडवल उभारण्याचा सर्वात स्वस्त व सुकर मार्ग हा बँकेचा कर्ज हा होता. गिरणीची फायदेशीरता या कर्जावर अवलंबून होती. जीडींना याची कल्पना होती. बँक ऑफ बंगाल किंवा इतर बँका आपल्याला कर्ज देऊ शकणार नाही, कारण या बँकांवर युरोपियन नियंत्रण होते आणि म्हणून ह्या बँका आपल्याला कर्ज देणार नाहीत आणि बँकेचं कर्ज हा तर एकमेव स्रोत त्यांच्याकडे त्यावेळी होता. त्यांच्या संचालक मंडळावर बड्या मॅनेजिंग एजन्सी कंपनीचे प्रतिनिधी होते कंपनीच्या संचालक मंडळावर. आणि मॅनेजिंग एजन्सींना असे वाटत होते की जीडींनी या क्षेत्रात प्रवेश करू नये, म्हणून मग त्यांनी इम्पिरियल बँकेकडे कर्जासाठी मागणी केली. परंतु त्या बँकेने सुद्धा जास्त व्याजदर जीडींकडे मागितला आणि पर्यायाने बँकेसोबतची बोलणी फिसकटली आणि ते कर्ज नाकारले गेले.
आता ही पहिली अडचण त्यांना आली पैशांची, भांडवलाची. दुसरी अडचण त्यांना अशी आली की हुगडी नदीतून मालवाहतुकीचे दर एकदम वाढले. कलकत्त्याची हुगडी नदी. ज्यूटसाठी जमिनीचाही प्रश्न होता. तिसरी अडचण आली जमिनीची. दुसरी अडचण आली मालवाहतुकीची, नदीतून मालवाहतुकीचे दर वाढले. पहिली अडचण आली भांडवलाची. आणि मग जिडींनी गिरणीसाठी जमीन खरेदली की लगेच स्कॉटिश मंडळी अवतीभोवतीची जमीन खरेदी करायची. म्हणजे बघा त्यांच्या अडचणी ह्या युरोपियन लोक म्हणजे हे परकीय लोक वाढवत असत. या स्कॉटिश मंडळींना जिडींनी या क्षेत्रात येऊ नये असे वाटायचे, म्हणून ते त्यांच्या कामात नानाविध अडचणी आणत असत. हुगडी नदीच्या किनाऱ्यावरील मौजापुजाली येथील जमिनीचा जमीनदाराकडून ताबा घेण्यात त्यांनी प्रतिबंध केला. जी जमीन बिर्लांनी खरेदी केली होती त्या जमिनीचा ताबा घेण्यास त्यांनी विरोध केला आणि मग हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं. तिसरी अडचण अशी की त्याच वेळेस परकीय चलन विनिमयाचा दर वाढला. जिडींनी इंग्लंडमधील ज्या कंपन्यांकडे यंत्रसामग्रीची मागणी केली होती त्याचा खर्च वाढला. त्यांची किंमत दुप्पट झाली. पहिल्या महायुद्धाआधी प्रत्येक यंत्रभागाची किंमत 6,000 धरून गिरणीचा एकूण खर्च 20 लाख होता. त्याच यंत्रभागाची किंमत युद्ध अखेरीला 16,000 रुपये झाली. म्हणजे ही पण एक अडचण त्यांना आली. आणि या सर्व अडचणींना बिर्ला कुटुंबीय वैतागले. बिर्ला कुटुंब आर्थिक ताणतणावामध्ये अडकले. त्यामुळे ही गिरणी विकून टाकावी असं घरच्यांनी जिडींना सांगितले. आणि मग गिरणी विकण्याच्या दृष्टीने अँड्यूयूल या कंपनीशी बिर्लांनी बोलणी सुरू केली. वास्तविक या कंपनीनेच जिडींना रोखण्याची मोहीम चालवलेली होती. संकल्पित गिरणीसाठी म्हणजे जी गिरणी यांना उभारायची होती ती उभारण्यासाठी जे खरेदी केलेल्या ज्या जमिनी होत्या आणि त्या जमिनीच्या शेजारीच जमिनी खरेदी करण्याचा जो सपाटा या कंपनीने लावला होता आणि त्यामुळे बिर्लांना दक्षिणेकडे सरकावं लागलं. म्हणजे दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण भागाकडे सरकावं लागलं. आणि मग शेवटी ताग गिरणी विकण्याचा सौदा जवळजवळ पूर्ण झालेला होता. म्हणजे या स्कॉटिश कंपनीने ज्यांनी अडथळे आणले या सगळ्या या कामामध्ये बिर्लांच्या, तर त्यांनीच ती कंपनी खरेदी करण्याचा सौदा पूर्ण केला. काही फक्त किरकोळ बाबी ज्या उरलेल्या होत्या तर त्यामध्ये त्या किरकोळ बाबी पूर्ण करण्यासाठी जिडी अँड्यूयूल कंपनीवर काही स्कॉटिश कंपनी त्याच्या प्रमुखाला भेटायला गेले आणि तेथे गेल्यानंतर जिडींना एकदम वाईट वागणूक त्यांना दिली. आपला पारंपरिक व्यवसाय सोडून ब्रिटिशांशी लढणारा हा बघा भारतीय अशी त्यांची टर उडवली. कारण या उद्योग व्यवसायावर तागाच्या व्यवसायावर युरोपियनांची मक्तेदारी होती आणि म्हणून त्यांची टर उडवली. यांना व्यवसायाच्या ओ की ठो माहीत नाही तरी स्वतःच्या मालकीच्या गिरणा असाव्यात अशी मोठी महत्त्वाकांक्षा हे बाळगत आहेत असं म्हणून बिर्लांना हिणवलं. आणि मग अर्थातच तरुण जिडीचा संताप अनावर झाला आणि त्यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिलं, पैसे आमचे आहेत, गिरण्या आमच्या आहेत, त्या आम्ही हव्या तशा चालवू. तुमची ही बाष्फड बडबड ऐकायला आम्हाला वेळ नाही. संतापाच्या भरात जिडी तेथून बाहेर पडले. पण घरी परतल्यावर त्यांना काळजी वाटू लागली की जिडींकडून जुगल किशोर यांना हा किस्सा कळला त्यांच्या बंधूंना. आणि ते जिडींना म्हणाले की तू पैशाची काळजी करू नकोस, गिरणी मात्र शक्य तितक्या कार्यक्षमतेत चालव. यातून जिडींची सुटका झाली. कारण पहिल्या महायुद्धानंतर कंपन्यातील बरेचसे व्यवस्थापक व मदतनीस लष्करात सामील झाले आणि त्यामुळे तागाच्या व्यवसायात भारतीयांना प्रवेश करण्यास वाव मिळाला आणि पर्यायाने बिर्ला ज्यूटच्या अडचणी ह्या कमी झाल्या. तर अशा विविध अडचणींवर मात करत बिर्लांनी
बिर्ला ज्यूट ही कंपनी स्थापन केली. बिर्ला ज्यूटबरोबरच बिर्ला मिल्स बिर्लांनी सुरू केली. बिर्ला ज्यूट उभारली जात असतानाच बिर्लांनी फाजलभाई अल्लाना व सर इब्राहिम रहितमुल्ला यांच्याबरोबर समान भागीदारीत पहिल्या महायुद्धाच्या काळात एक मोठी कापड गिरणी खरेदी केली. बिर्ला जरी अप्रत्यक्ष भागीदार असले तरी त्यांनी या गिरणीचं नाव बिर्ला मिल्स ठेवण्याचा आग्रह धरला. बिर्ला ज्यूट कलकत्ता व बिर्ला मिल्स दिल्ली असा त्यांचा प्रवास वाढला. ही गिरणी यशस्वी व्हावी म्हणून जीडींनी खूप परिश्रम घेतले. 12-12 तास ते गिरणीत काम करत, प्रत्येक यंत्राची स्वतः जातीने हजर राहून तपासणी करत. सारे हिशोब, खरेदी विक्री ही त्यांच्याच देखरेखीखाली होत होती आणि त्याचा त्यांना फायदासुद्धा झाला. युद्धाच्या काळातही गिरणीचं वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये होतं आणि त्या काळात हे खूप मोठं उत्पन्न होतं. युद्ध संपल्यानंतर अनेक गिरणी मालक गिरण्या विकण्यासाठी उत्सुक होते. त्यातील बहुतेक गिरण्यांची हालत नीट नव्हती. युद्धामुळे कशातरी त्या तग धरून होत्या. त्याच सुमारास दिल्लीची हिलहारी मिल्स विक्रीला असल्याचे जीडींना एका दलालामार्फत कळले. गिलहारी मिल्स बंगालच्या बागलांच्या मालकीची होती आणि या गिरणीची ही हालत काही नीट नव्हती. ही गिरणी खरेदी करू नये असे सल्लागारांनी जीडींना सांगितले, पण जीडींनी ही गिरणी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे हा खरं तर आजारी गिरणी खरेदी करण्याचा मोठा निर्णय होता बिर्लांचा. व्यापाराच्या बाबतीत जीडींची काही तत्त्व होती. एक म्हणजे एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला की तो जास्त रेंगाळत ठेवू नये आणि दुसरं म्हणजे जुनी गिरणी खरेदी करण्यापेक्षा नवी गिरणी उभारणं, अशी त्यांची तत्त्व होती. गिलहारी मिल्स खरेदी केल्यावर त्यांनी तिचं नाव बदलून बिर्ला मिल्स दिल्ली असं केलं. पण लवकरच त्यांच्या असं लक्षात आलं की या गिरणीचं व्यवस्थापनच योग्य नाही आहे. पदवी नसलेल्यानं भरती करणं केव्हाही चांगलं, कारण त्यांना सुरुवातीपासून शिक्षण देता येतं, हे त्यांचं तत्त्व होतं. याची त्यांना व्यवस्थापनाचे काम पाहून जाणीव झाली. यातूनच त्यांचं तिसरं तत्त्व निर्माण झालं, ते असं की भरोसा ठेवता येईल अशा मारवाड्यांचीच फक्त निवड करावी. त्यांना आपल्या पद्धतीनं प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांच्यावर भरोसा ठेवायचा. जीडींनी आयुष्यभर ही 3 तत्त्व पाळली आणि म्हणून त्यांच्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर, प्रमुख पदांवर त्यांच्याच जातीची मारवाडी कुटुंब किंवा मारवाडी लोक असलेले आपल्याला दिसतात. बिर्ला मिल्स दिल्लीच्या पुनरुज्जीवनात गुंतलेल्या जीडींना पुन्हा एकदा स्वतःच्या गिरणी उभारण्याची संधी मिळाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस विद्यापीठासाठी निधी उभारण्याकरिता समारंभ आयोजित केला होता. या समारंभात काही राजे संस्थानिक देणग्या जाहीर करणार होते. पंडित मालवीय यांच्याशी जीडींचे महात्मा गांधींपेक्षाही घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे जीडी या समारंभासाठी आवर्जून हजर होते. या समारंभात ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी 3 लाखांची देणगी दिली होती आणि तेवढीच देणगी देण्याची विनंती मालवीय यांनी जीडींना केली. जीडी मालवीयांना नकार देऊ शकत नव्हते. जीडींनी तात्काळ होकार दिला. मालवीयांनी त्यांच्या देणगीची घोषणा केली. तेव्हा आपल्या इतकी देणगी देणारे हे कोण गृहस्थ आहेत असा प्रश्न महाराजांना पडला, ग्वाल्हेरच्या शिंद्यांना पडला. त्यांनी जीडींची भेट घेतली. दोघांचा परिचय झाला. त्यातून मैत्री निर्माण झाली आणि या मैत्रीपूर्ण संबंधातूनच आपल्या राज्यात गुंतवणूक करा, आपण सर्वतोपरी मदत करू असं राजांनी जीडींना सांगितलं. खरं तर बिर्लांची आर्थिक स्थिती ठीक नव्हती त्यावेळी, पण ती ठीक झाल्यावर त्यांनी महाराजांचा प्रस्ताव स्वीकारला आणि खरं पाहिलं तर ग्वाल्हेरच्या या महाराजांकडे जवळपास कच्चा माल उपलब्ध नव्हता. तसंच कापड गिरणीला अनुकूल असं हवामानही ग्वाल्हेरला नव्हतं. तरीही धाडसी जीडींनी ग्वाल्हेरला गिरणी सुरू करण्याचा निर्धार केला व त्यासाठी मुंबईहून दिल्लीला पाठवली जाणारी यंत्रसामग्री ग्वाल्हेरला नेण्याचा आदेश दिला. गिरणी उभारण्यासाठी स्वस्त आणि सोप्या अटीवर कर्ज देण्याचे आश्वासन महाराजांनी त्यांना दिले. मात्र त्यांच्या एका सल्लागाराने त्यामध्ये हस्तक्षेप केला
आणि मैत्री आणि धंदा या दोन भिन्न गोष्टी आहेत, यात सरमिसळ करता कामा नये, असे जीडींचे एक मित्र व कायदा प्रतिनिधी देवीप्रसाद खैतान यांनी त्यांना सांगितलं. त्यामुळे जीडींना 12% पैसे दिले जातील व 1 वर्षाला 1% दलाली आकारली जाईल या अटी सांगण्यात आल्या आणि काहीशा नाराजीने त्यांनी त्या अटी स्वीकारल्या आणि जियाजीराव कॉटन मिल लिमिटेड त्यांनी 1922ला मग सुरू केली. 90 बिघे जमिनीवर सुरू झालेली ही गिरणी पुढे देशातील सर्वात मोठी संयुक्त गिरणी बनली. 1918 ते 22 या काळात बिर्ला मिल्स दिल्ली, बिर्ला मिल्स मुंबई, जियाजीराव मिल्स ग्वाल्हेर असा कापड निर्मिती क्षेत्रात बिर्लांचा विस्तार वाढू लागला. त्यांचं उद्योग क्षेत्रात महत्त्व वाढलं. परिणामी जीडींची प्रतिष्ठा वाढली आणि घनशो बिर्ला ज्यूट कलकत्तानंतर घनश्यामदास बनले. जे आधी घनशो म्हणून ओळखले जात होते ते घनश्यामदास बनले. जियाजीराव नंतर घनश्यामदास जीडी बाबू म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यावेळी त्यांचं वय अवघं 30 वर्ष होतं. जियाजीराव कॉटन मिल लिमिटेड स्थिर स्थावर व्हायची होती तेव्हा जीडींच्या कानी आणखी एक मिल विक्री असल्याची बातमी आली आणि मग केसोराम मिल हा देशातील अत्यंत जुनी गिरणी होती आणि ही मिल जीडींनी